नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास सोरगडे VRM फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे कॅपॅसिटन्स. म्हणजेच तो चॅप्टर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरमधला एक पार्ट आहे. कॅपॅसिटर्स आपल्याला त्याचं चार्ज स्टोरिंग कॅपॅसिटी जी असते त्याला कॅपॅसिटन्स म्हणायचं. ते चार्ज स्टोरिंग कॅपॅसिटी, चार्ज, पोटेन्शियल डिफरन्स यांचं रिलेशन असले फॉर्म्युले, त्याच्यानंतर एनर्जी स्टोअर्ड इन द कॅपॅसिटर, कॅपॅसिटरचं सिरीज कॉम्बिनेशन, पॅरलल कॉम्बिनेशन आणि त्याचबरोबर कॅपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर या टाईपचे आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत. तर आजचा आपला फर्स्ट क्वेश्चन असा आहे, मी फॉर्म्युले डायरेक्ट तुम्हाला सांगणार आहे. फॉर्म्युले डायरेक्ट म्हणजे कसे, तर एक्झाम्पल आल्यानंतर तिथं फॉर्म्युला तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे, वापर कसा करायचा ते सांगणार आहे. तर आपला आजचा फर्स्ट क्वेश्चन आहे, बघा एकच मिनिट, जस्ट अ मिनिट. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, 3 कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड टू अ बॅटरी ॲज शोन इन फिगर. द रेशिओ ऑफ चार्ज ऑन कॅपॅसिटर C3 अँड C1, चार्ज Q3 अपॉन Q1 फाइंड करायचं आहे. तर चार्जची कन्सेप्ट जी आहे ती काय असते नीट लक्ष द्या. ज्यावेळेस कॅपॅसिटर सिरीजमध्ये असेल त्यावेळेस त्यांच्यावरचा चार्ज सेम असतो. पॅरलल असेल तर चार्ज डिव्हाइड होतो. ओके, आणि चार्जचा फॉर्म्युला Q इक्वल टू CV. ओके, सी कॅपॅसिटन्स, तर तो आपण बघू आता. लक्ष द्या इकडं. तर आपल्याला C1 वरचा चार्ज विचारलेला आहे. आता हे दोन जे कॅपॅसिटर्स आहेत ते सिरीजमध्ये आहेत. हे दोघं सिरीजमध्ये असतील तर त्यांचा इक्वॅलेंट कॅपॅसिटन्स CS चा फॉर्म्युला न्यूमरेटरला C1 इंटू C2, डिनॉमिनेटरला C1 प्लस C2. CS इज इक्वल टू 1C इंटू 2C डिवायडेड बाय 1C प्लस 2C. ओके, थोडंसं गडबड झाली तिथं. 1C इंटू 2C डिवायडेड बाय 1C प्लस 2C. CS इज इक्वल टू 2C स्क्वेअर डिवायडेड बाय 3C इज इक्वल टू CC कॅन्सल झाला 2C डिवायडेड बाय 3. एक पार्ट झाला. व्हेरी गुड, समजलंय त्या दोघांचा इक्वॅलेंट कॅपॅसिटन्स. तर आता चार्ज ह्या 1 वरती जेवढा चार्ज आहे तेवढाच 2 वरती पण असतो. 1 वर जेवढा चार्ज आहे तेवढा 2 वरती असतो. म्हणजेच त्यांच्या इक्वॅलेंट कॅपॅसिटन्सवरती जेवढा चार्ज आहे तेवढा 1 वरती पण तेवढाच 2 वरती पण. म्हणजेच Q1 फाइंड करायचा आहे. Q1 इक्वल टू CS इंटू V. Q इक्वल टू CV असा फॉर्म्युला असतो. CS ह्या दोघांच्या सिरीज कॉम्बिनेशनचा इक्वॅलेंट कॅपॅसिटन्स, तर टोटल चार्ज आपल्याला तिकडे आलेला मिळेल त्या ब्रँचमध्ये, त्या वायरमध्ये आलेला. ओके, CS ची व्हॅल्यू 2C डिवायडेड बाय 3 इंटू V. ही व्हॅल्यू झाली Q1चे, इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. आणि आता विचारलं आणखीन काय, C3. तर Q3 म्हणू आपण त्याला. चार्ज Q3 इज इक्वल टू C3 इंटू V. Q इक्वल टू CV, Q3 इक्वल टू C3 इंटू V. C3 ची व्हॅल्यू किती बेटा, 3C इंटू V याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. आपल्याला विचारले काय, Q3 डिवायडेड बाय Q1 इज इक्वल टू Q3 ची व्हॅल्यू आहे 3C इंटू V डिवायडेड बाय Q1 ची व्हॅल्यू आहे 2C डिवायडेड बाय 3 इंटू V. काय काय कॅन्सल होते, V कॅन्सल झाला, CC कॅन्सल झाला, 3 न्यूमरेटरला गेला. 3 इंटू 3 9 डिवायडेड बाय 2. 9/2 आहे का, 4.5 आहे. करेक्ट आन्सर आहे 4.5. ऑप्शन नंबर डी आहे. या पद्धतीने असा एकंदरीत प्रश्न होता. मी जे थेरॉटिकल कन्सेप्ट सांगतो ते थेरॉटिकल कन्सेप्ट लिहून घ्यायचं पण काम करायचं आहे. सिरीजमध्ये चार्ज सेम राहते, मग आधी सिरीज कॉम्बिनेशनचा इक्वलंट कॅपॅसिटन्स फाइंड करायचा आणि त्यांचा मधला चार्ज फाइंड करायचा. ओके, मग आपल्याला जर असं विचारलं असतं, चार्ज ऑन C2 किती, C1 वरचा जेवढा चार्ज आहे तेवढाच C2 वरती पण असणार. समजलं. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन असा आहे, parallel plate capacitor having plate area A and separation D charged to a potential difference V. The charging battery is disconnected and the plates are pulled apart to 4 times the initial separation. The work required to increase the distance between the plates is. डिस्टन्स तेवढं वाढवण्यासाठी वर्क डन किती होतं, म्हणजेच एनर्जीचा फॉर्म्युला, एनर्जी स्टोअर्ड इन द कॅपॅसिटर, वर्क डन टू चार्ज द कॅपॅसिटर. तर तो जो फॉर्म्युला आहे यू किंवा W इज इक्वल टू हाफ इंटू CV स्क्वेअर. हाफ इंटू CV स्क्वेअर हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. तर त्याच्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल इनिशियल वर्क डन जे आहे ते U1 म्हणू. U1 इक्वल टू हाफ इंटू C1 V स्क्वेअर. व्हीची तर व्हॅल्यू V स्क्वेअर आहे, सगळ्या ऑप्शनमध्ये दिसते. C1 ची व्हॅल्यू वेगळी असेल तर ती किती असणार आहे, तर बघा इकडे पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, प्लेट एरिया A अँड सेपरेशन D. तर C ची व्हॅल्यू जी आहे ती यूज करता येईल आपल्याला.
हाफ इंटू सी इज इक्वल टू ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी इंटू व्ही स्क्वेअर. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. आले, समजलंय. एरिया आहे, डिस्टन्स आहे. आता ही व्हॅल्यू चेंज केलेली आहे. पुढे काय केलेलं आहे? चार्जिंग बॅटरी इज डिस्कनेक्टेड अँड द प्लेट्स आर पुल्ड अपार्ट 4 टाइम्स द इनिशियल सेपरेशन. एरिया तर सेम ठेवलेला आहे. U2 इज इक्वल टू हाफ इंटू ए इप्सिलॉन नॉट इंटू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय डिस्टन्स किती झालं म्हणते? 4 टाइम्स 4 इंटू डी. इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. आणि मग ह्या दोन्हीमध्ये काय केलेलं आहे? आता ह्या दोन्हीमध्ये सबट्रॅक्शन केलेलं आहे. सबट्रॅक्शन करू. U1 मायनस U2, U2 मायनस U1, U1 मायनस U2 इज इक्वल्स टू सेपरेशन. वर्क डन किती झालंय? वर्क डन इज इक्वल टू चेंज इन एनर्जी हाफ इंटू ए इप्सिलॉन नॉट व्ही स्क्वेअर बाय डी आणि U2 इक्वल टू हाफ इंटू ए इप्सिलॉन नॉट व्ही स्क्वेअर डिवाइड बाय 4D. ओके, हाफ इंटू ए इप्सिलॉन नॉट व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय डी मायनस हाफ इंटू ए इप्सिलॉन नॉट व्ही स्क्वेअर डिवाइड बाय 4D. ए इप्सिलॉन नॉट व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 4D. ओके, आता यांच्यामध्ये सबट्रॅक्शन करायचं आहे म्हणजे हा 2D आहे, इप्सिलॉन नॉट व्ही स्क्वेअर आहे, हा 4 नाही, फक्त याला 4 डिवाइड मल्टिप्लाय करू. डिवाइड मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळून जाईल. ओके, तर इथं एक मिनिट. ओके, इथे एक आपली मिसिंग टर्म आहे, ती क्लिअर करतो मी. बघा इकडं ही जी व्हॅल्यू आलेली आहे ही थोडंसं चेंज होतं आहे. काय चेंज होतं आहे ते एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. U1ची व्हॅल्यू तर करेक्ट आहे, इनिशियल वर्क डन. आता फायनल वर्क डन जे आहे ते किती झालेलं आहे, फायनल एनर्जी किती झालेली आहे ते बघायचं आपल्याला. तर त्याच्यासाठी बघा इकडं चार्जिंग बॅटरी डिस्कनेक्ट केलेली. चार्ज तर सेम राहिलेला आहे, कॅपॅसिटन्स चेंज होणार, पोटेन्शियल पण चेंज होणार. पण किती होतंय? Q इक्वल टू इथं नवीनसाठी C2V2 म्हणू आपण. ओके, C2V2 ही व्हॅल्यू आता चेंज किती होती किंवा कशी येते ती आपल्याला बघायची इथं आता. तर बघा इकडं Q इक्वल टू C2 इंटू V2. तर C2ची व्हॅल्यू कशी येते? तर C2ची व्हॅल्यू आपल्याला माहिती इथं दिसते. कोणती? या पद्धतीनं V2 इज इक्वल टू Q डिवायडेड बाय C2. V2 इक्वल टू Q बाय C2. ओके, या पद्धतीनं बघा. आता तुम्हाला कंपॅरिझनसाठी इनिशियल पोटेन्शियल जे आहे ते Q इज इक्वल टू CV असा फॉर्म्युला घेतला. ओके, Q इज इक्वल टू C ची व्हॅल्यू किती? ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय D इज इक्वल इंटू V. यातून नीट लक्ष द्या. Q इक्वल टू CV माहिती, Q इज इक्वल टू C ची व्हॅल्यू ए इप्सिलॉन नॉट डिवाइड बाय D इंटू V. V ची व्हॅल्यू जर इथं फाइंड केली Q इंटू D डिवायडेड बाय ए इप्सिलॉन नॉट इज इक्वल टू V. ओके, ही आहे असंच ठेवलं तर बघा इकडं C2 ची व्हॅल्यू किती होईल ह्याच फॉर्म्युलेनुसार? ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय V2. बघा इकडं V2 इज इक्वल टू Q डिवायडेड बाय ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय. आता नीट लक्ष द्या, इथं 4 टाइम्स डिस्टन्स झालेलं आहे 4D न्यूमरेटरला गेला. V2 इज इक्वल्स टू 4 इंटू Q इंटू D डिवायडेड बाय ए इप्सिलॉन नॉट. तर V2 इज इक्वल टू V2 ची व्हॅल्यू जी आहे ती 4 टाइम्स QD डिवाइड बाय ए इप्सिलॉन नॉट. इनिशियल पोटेन्शियल चेंज होतंय. कसं होतंय ते सगळं इथं मी एक्सप्लेन केलेलं आहे. Q इक्वल टू CV, C ची व्हॅल्यू ए इप्सिलॉन नॉट बाय D इनिशियल एअर कॅपॅसिटर आहे इंटू V ची व्हॅल्यू किती आली? तर D इकडे मल्टिप्लिकेशन आला QD डिवाइड बाय ए इप्सिलॉन नॉट V ची व्हॅल्यू. तसं सिमिलरली आता बॅटरी डिस्कनेक्ट केलेली आहे, चार्ज तर सेम राहते, ते पोटेन्शियल चेंज होते. ओके, किती होतंय ते? Q इक्वल टू C2V2, V2 इक्वल टू Q बाय C2. समजतंय, कळतंय. Q बाय C2, C2 ची व्हॅल्यू ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय D किती इथं आहे? 4 टाइम्स इनिशियल डिस्टन्स आहे 4D न्यूमरेटर आला 4 इंटू QD डिवाइड बाय ए इप्सिलॉन नॉट 4V आला. भरपूर एक्सप्लेनेशन केले. ओके, आणि आता मग आपण फाइंड करू काय? तर इनिशियल टोटल वर्क डनचा फॉर्म्युला पाहिजे. तर U1 मायनस U2 आपण असं जर घेतलं U1 मायनस U2. ओके, U1 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे किती आहे इथं? 1/2 इप्सिलॉन नॉट D डिवाइड बाय V स्क्वेअर 1/2 इंटू ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय D इंटू V स्क्वेअर मायनस 1/2 इंटू ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय फॉर्म्युला काय? C2V2 स्क्वेअर असं घेता येईल. ओके,
C2V2 स्क्वेअर, C2 किती घेतलेलं आहे, ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय 4D. परत एकदा ऐका, डायरेक्ट लिहिलंय मी ह्याला कम्पेअर करून, तर डिस्टन्स किती झाले नवीन 4 टाइम्स झाले आणि पोटेन्शियल किती झाले 4 टाइम्सच झाले. मग पोटेन्शियल 4 टाइम्स झाले त्याचा स्क्वेअर किती येतो 16V स्क्वेअर, पोटेन्शियलचा स्क्वेअर. 4 4 चौक 16 आलं. ओके कळतंय. 1/2 इंटू ए इप्सिलॉन नॉट इंटू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय डी मायनस मायनस ह्याला लिहिलं 4/2 इंटू ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी इंटू व्ही स्क्वेअर. आता दोघांचं सबट्रॅक्शन जर झालं, मोठ्या संख्येतून छोटी व्हॅल्यू सबट्रॅक्ट करा. मॉडमध्ये घेतले आपण, फायनल मायनस इनिशियल करायला पाहिजे होतं, इनिशियल मायनस फायनल केले तर नो प्रॉब्लेम. 4 - 1 3 इंटू ए इप्सिलॉन नॉट इंटू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय डिव्हिजनमध्ये कॉमन 2D आहे. तर ही कॅल्क्युलेशन आहे. क्वेश्चन थोडासा विचित्र आहे, एखाद्या शिफ्टमध्ये असा विचित्र क्वेश्चन येतो. कॅल्क्युलेशन समजून घ्या, कॅल्क्युलेशन लिहा 2-3 वेळा. आपण डायरेक्ट फॉर्म्युला लिहिलेला आहे. नसेल कळालं तर U2 साठी मी इथं लिहितो U2 इज इक्वल टू हाफ इंटू C2V2 स्क्वेअर, हाफ CV स्क्वेअर, C2V2 स्क्वेअर. ओके, फॉर्म्युला झालेला नसेल प्रिपेअर करा व्यवस्थित. ओके, पाठ करा, लक्षात येईल तुम्हाला काय आहे ते. हाफ इंटू C2V2 स्क्वेअर, हाफ इंटू C2 ची व्हॅल्यू इप्सिलॉन नॉट डिवाइड बाय 4D इंटू V2 ची व्हॅल्यू 4V त्याचा स्क्वेअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे. ओके, जागा ठेवली होती लिहायला, पुढे बघत. इफ द चार्ज ऑन कॅपॅसिटर इज इन्क्रीज्ड बाय 3 कुलॉम, एनर्जी स्टोर्ड इन्क्रीजेस बाय 21%, ओरिजिनल चार्ज ऑन द कॅपॅसिटर इज. एनर्जीचा फॉर्म्युला आहे, एनर्जी स्टोर्ड ऑन द कॅपॅसिटर हाफ इंटू, आपल्याला काय पाहिजे कॅपॅसिटन्स. ओके, चार्ज आणि कॅपॅसिटन्स या दोन गोष्टी पाहिजे. तर फॉर्म्युला आहे क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय सी, हाफ इंटू क्यू स्क्वेअर डिवाइड बाय सी. चार्ज आणि कॅपॅसिटन्स ह्या दोन्ही गोष्टीवरती डिपेंड असणारा फॉर्म्युला. तर कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू नाही दिलेली, नो प्रॉब्लेम. ओके, कॅपॅसिटर इन्क्रीज झालेला आहे. चार्ज ऑन द कॅपॅसिटर इन्क्रीज बाय, चार्ज इन्क्रीज झालेला आहे, कॅपॅसिटन्स नाही, पण फॉर्म्युला तरी बी चार्जवर डिपेंड असणारा हा फॉर्म्युला आहे. यू इक्वल टू हाफ इंटू क्यू स्क्वेअर बाय सी. यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू स्क्वेअर. U is directly proportional to Q square. Okay, U2 divided by U1 is equal to Q2 divided by Q1 ब्रॅकेट स्क्वेअर. समजलं. आता याच्यामध्ये U2 ची व्हॅल्यू 21% वाढली म्हणजे किती झाली 121 भागिले 100 डिवाइड बाय 100. 21% वाढली म्हणजे इनिशियल 100 घेतली तर फायनल 121 होती, इज इक्वल्स टू. ओके, नेक्स्ट पार्ट आहे Q2. चार्ज इन्क्रीज झालेला आहे, इनिशियल चार्ज जर Q असेल तर फायनल चार्ज 3C झाला, त्यात ॲड झालेला आहे. ओके, डिवायडेड बाय इनिशियल चार्ज Q1 ची व्हॅल्यू Q आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे Q स्क्वेअर. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घ्या, याचं इथे 11, याचं इथे 10 इज इक्वल टू Q प्लस 3C डिवायडेड बाय Q. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, कॅल्क्युलेशन केलं तर 11Q इज इक्वल्स टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 10Q प्लस 30C. ओके, 10Q लेफ्ट साईडला आणला, 11Q मायनस 10Q इज इक्वल्स टू 30C. सबट्रॅक्शन 11 minus 10, 1Q is equal to 30C is the original capacitor, ओरिजिनल चार्जची व्हॅल्यू असते, ओरिजिनल चार्ज. फॉर्म्युला लक्षात घ्यायचा आहे आणि कॅल्क्युलेशन लक्षात घ्यायचं आहे. ओके, आता ही प्रश्न समजायला थोडं पहिल्यांदाच बघत असेल तर थोडंसं अवघड जाईल, तरी बी दिलेला डेटा वाचण्यामध्ये वेळ जास्त घालवायचा आहे. ते वाचल्यानंतर डेटामध्ये काय काय दिले आणि फॉर्म्युला कसा यूज केला हे लक्ष द्यायचं आहे. वेळ लागेल थोडासा, पण लागू द्या, समजून घ्या, पाठ करू नका काही. ओके, so next question. Okay, series combination of 10 capacitors each of value C1 is charged by source of potential difference 4V, when another parallel combination 8 capacitors each of value C2 is charged by source of potential difference V. It has the same total energy stored in it in the first combination. The value of C2 is. पहिल्या कॉम्बिनेशनची टोटल एनर्जी आणि दुसऱ्या कॉम्बिनेशनची टोटल एनर्जी. ओके, तर सिरीजमधला 10 कॅपॅसिटर्स आहेत. CS चा फॉर्म्युला C/N असतो. C ची व्हॅल्यू किती C1 डिवायडेड बाय N ची व्हॅल्यू किती 10. ओके, मग ह्याची एनर्जी जी आहे, ह्याची एनर्जी किती असते तर U1 इज इक्वल टू हाफ इंटू CS इंटू व्ही स्क्वेअर. फॉर्म्युला इथंच लिहितोय मी. हाफ इंटू CS ची व्हॅल्यू आहे C1/10 इंटू पोटेन्शियल डिफरन्स किती 4V घेतलेलं आहे, 4V त्याचा स्क्वेअर 16V स्क्वेअर.
त्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या, नंतर बघू कॅल्क्युलेशनचं. इनिशियल एनर्जी जी आहे ती एवढी, हाफ इंटू सी व्ही स्क्वेअर, सी एस इंटू व्ही स्क्वेअर. सिरीज कॉम्बिनेशनमध्ये कॅपॅसिटर किती असतो, C/10 डिवाइड होते सिरीज कॉम्बिनेशनमध्ये. सेम व्हॅल्यू असलेले कॅपॅसिटर 10 आहेत तर C1/10. मग हाफ इंटू सी व्ही स्क्वेअर, सी एस इंटू व्ही स्क्वेअर, सी एसची व्हॅल्यू C1/10, व्ही स्क्वेअर 4 व्ही आहे त्याचा स्क्वेअर 16 व्ही स्क्वेअर. ही एक झाला पार्ट. त्याच्यानंतर पुढचा पार्ट, 8 कॅपॅसिटर्स पॅरलमध्ये जोडलेले तर CP इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन होतंय 8 इंटू C2, चार्ज बाय सोर्स V, एनर्जी U2 इज इक्वल टू हाफ इंटू CP इंटू व्ही स्क्वेअर. ओके, U2 इज इक्वल टू हाफ इंटू CP ची व्हॅल्यू 8 इंटू C2 इंटू व्ही स्क्वेअर. दोन्ही केसमधली एनर्जी जी आहे ती सेम आहे, टोटल एनर्जी म्हणजेच U1 इक्वल टू U2, U2 इज इक्वल टू U1. U2 ची व्हॅल्यू लिहिली मी हाफ इंटू 8 इंटू C2 इंटू व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू U1 ची व्हॅल्यू आहे हाफ इंटू C1/10 इंटू 16 व्ही स्क्वेअर. ओके, 1/2 1/2 कॅन्सल झाला. ओके, व्ही स्क्वेअर कॅन्सल झाला. अजून काय कॅन्सल होण्यासारखं आहे बघा रे. व्हॅल्यू ऑफ C2 फाइंड करायचे, सगळं राईट साईडला जाऊ द्या. राईट साईडला कोण कोण राहिले इथं आता, 16 इंटू C1 डिवायडेड बाय 10 आणि हा 8 पण डिव्हिजनमध्ये, 8 1 8, 8 2 16, 2/10, 2 ने डिवाइड करा 10ला. C2 इज इक्वल टू 2 10, C1/10, C1/5, C1/5. ही इज द फायनल आन्सर, C1/5. समजते. थोडे विचित्र आहेत क्वेश्चन, जरा दिलेला क्वेश्चनची लेंथ भरपूर आहे, प्रश्न व्यवस्थित वाचण्यावरती भर द्यायचा आहे. सिरीज पॅरलल फॉर्म्युले नसेल आठवत तर साईडला लिहून ठेवा, लिहून दिलेले रेग्युलरमध्ये ते बाजूला लिहून काढा फॉर्म्युले, आणि त्याचा वापर कसा केलाय प्रश्न वाचूनच क्लिअर करायचे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न आहे, इफ द चार्ज ऑन द कॅपॅसिटर इज इन्क्रीज्ड बाय 2C, एनर्जी स्टोर्ड इंक्रीजेस बाय, रिपीट झालाय, ओरिजिनल चार्ज थोडासा चेंज झालेला आहे. ओरिजिनल चार्ज एनर्जी इज इक्वल टू क्यू स्क्वेअर डिवाइडेड बाय 2C. सर मतलब CV स्क्वेअर क्यू स्क्वेअर बाय 2C, जो डेटा दिलाय त्याच्यानुसार फॉर्म्युला यूज करायचा. एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू स्क्वेअर, U2 डिवाइडेड बाय U1 इज इक्वल्स टू Q2 डिवाइडेड बाय Q1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, U2 ची व्हॅल्यू किती आहे, 21% वाढली. इनिशियल व्हॅल्यू 100, फायनल व्हॅल्यू 121 इज इक्वल टू. Q2 ची व्हॅल्यू किती घ्यायची तर Q प्लस 2C न वाढली. इनिशियल व्हॅल्यू Q1 ची व्हॅल्यू Q घेतली तर Q2 ची व्हॅल्यू Q प्लस 2C, त्याचा स्क्वेअर रूट घेतला दोन्ही साईडचं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स, तर हे झालं 11 डिवाइडेड बाय 10 इज इक्वल टू Q प्लस 2C डिवाइडेड बाय Q, टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन 11Q इज इक्वल टू 10 न दोघांना मल्टिप्लाय केला 10Q प्लस 20C. सबट्रॅक्शन 11Q मायनस 10Q इज इक्वल टू 20C. 11Q मायनस 10Q, Q इज इक्वल टू 20C. आन्सर आहे ऑप्शन ए 20C. समजते. सेम टाईपचा होता म्हणून थोडासा स्पीडमध्ये लिहिला. ओके, प्रश्न सोपे आहेत. फॉर्म्युला कुठले यूज करायचं थोडंसं कन्फ्युजन होते विद्यार्थ्यांना, तर फॉर्म्युले थोडे साईडला लिहून ठेवा. थिअरीमध्ये जे लिहून दिलेला डेटा असते तो पण व्यवस्थित वाचायचा आहे. म्हणजे काय, फॉर्म्युला कुठल्या कंडिशनमध्ये यूज करायचा हे ते एक वाक्य लिहून दिलं असते वरती स्टेटमेंटचं, ते पण लक्षात ठेवायचं, म्हणजे त्याच्यानुसार फॉर्म्युला कळेल तुम्हाला. ओके, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन आहे, द प्लेट्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आर सेपरेटेड बाय डिस्टन्स D विथ एअर ॲज द मीडियम. त्यावेळेस कॅपॅसिटी किती असते, C इज इक्वल टू A इप्सिलॉन नॉट डिवाइडेड बाय D. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. Okay, next. Dielectric slab of dielectric constant 3 is introduced between K is equals to 3. Dielectric slab of dielectric constant 3 is introduced between the plates so as increase the capacity by 50%. Okay. C2 is equals to C2 divided by C असं म्हणलो तर कितीने वाढली, 150 न 50% वाढली म्हणजे 150 झाली, डिवाइड बाय 100. काहीच कळालं नाही सर, परत एकदा. हां, कॅपॅसिटी कितीनं वाढली आहे, नवीन 50%. कशापेक्षा, पहिल्यापेक्षा वाढलेली असते ते. C2/C इक्वल टू इनिशियल व्हॅल्यू जर 100 घेतली तर फायनल व्हॅल्यू 50 वाढली म्हणजे 150 झाली, असा त्याचा मिनिंग होतो. तर हे एक दिलेलं आहे आपल्याला.
कधी डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के यूज केलेला असताना. मग त्याचा फॉर्म्युला यूज करू की आपण. हे कॅन्सल केलं, याला 5ने डिवाइड केलं, 5 त्रिक 15, 5 दुनी 10. समजतंय? ओके, समजलं सर. आता काय करा, C2 इक्वल टू 3C/2 असं घेतलं. C2 इज इक्वल टू 3C डिवायडेड बाय 2. त्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. यात व्हॅल्यू जर यूज केला, C2ची व्हॅल्यू डायलेक्ट्रिक स्लॅब आहे. फॉर्म्युला ए इप्सिलॉन नॉट के डिवायडेड बाय डी असा असेल फॉर्म्युला. इक्वल टू 3/2 इंटू सी. सीची व्हॅल्यू पण लिहू ना, आता आपल्याला माहिती की एअर कॅपॅसिटर येतो. ओके, ए इप्सिलॉन नॉट डी डिवायडेड बाय ए इप्सिलॉन नॉट थिकनेस ऑफ द डायलेक्ट्रिक स्लॅब इज. थिकनेस ऑफ द डायलेक्ट्रिक स्लॅब इज. ओके, एकच मिनिट. ओके, तर डायलेक्ट्रिक स्लॅबची थिकनेस दिलेली असताना आपल्याला विचारली ती थिकनेस ऑफ द डायलेक्ट्रिक स्लॅब, त्यावेळेसचा फॉर्म्युला जो आहे तो कॅपॅसिटीचा फॉर्म्युला जो आहे C2 साठी आपण लिहू ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय इन ब्रॅकेट डी मायनस टी प्लस टी बाय के. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. डी मायनस टी एअरची स्पेस आहे, प्लस टी बाय के. तर तो फॉर्म्युला इथं आपण जर यूज केला तर डी मायनस टी प्लस टी बाय के कॅल्क्युलेशन होईल आपल्याला. C2 ची व्हॅल्यू ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये डी मायनस टी प्लस टी बाय के ब्रॅकेट क्लोज आणि इज इक्वल टू हा 3/2 लिहिलं. व्हेरी गुड. इंटू सीची व्हॅल्यू काय सांगितलेली, ए इप्सिलॉन नॉट एअर कॅपॅसिटर आहे डिवायडेड बाय डी. ओके, नो प्रॉब्लेम. थोडंसं करेक्शन होतं, ते करेक्शन क्लिअर करा. तर प्रश्न पूर्ण वाचलेला नव्हता मी. थिकनेस विचारलेला आहे, तर थिकनेसच्या फॉर्ममध्ये फॉर्म्युला ए इप्सिलॉन नॉट आणि ए इप्सिलॉन नॉट दोन्ही कॅन्सल करा. राहिलेलं कॅल्क्युलेशन परत एकदा ऐका. डिव्हिजनमध्ये डी राहते, डी इज इक्वल टू 1 तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 2 आणला मल्टिप्लिकेशनमध्ये. कुठला 2 आणला? राईट साईडला जो होता 3/2 मधला 2 आणला इकडं. ओके, डी पण आणला. ओके, नो प्रॉब्लेम. डिवायडेड बाय हे जे आहे डी मायनस टी प्लस टी बाय के, हे राईट साईडला नेलं मल्टिप्लिकेशनमध्ये. डी मायनस टी प्लस टी बाय के 2D. ओके, कॅल्क्युलेशन करू व्यवस्थित. परत एकदा ऐका, कॅल्क्युलेशन ऐका. थोडंसं करेक्शन नाही काही, तर कॅल्क्युलेशन मी करतोय. 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 2D इज इक्वल टू 3 आहे राहिलेला राईट साईडला. 3 इन ब्रॅकेट डी मायनस टी प्लस टी बाय के. टीची व्हॅल्यू पण माहीत नाही आपल्याला, तीच फाईंड करायचं आहे. डिवायडेड बाय केची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, केची व्हॅल्यू 3 आहे, तर लिहून टाका टी बाय के. 3 ब्रॅकेटमध्ये सगळ्यांना मल्टिप्लाय करा. 2D इक्वल टू 3D मायनस 3T प्लस 3 मल्टिप्लाय केलं, 3 कॅन्सल झाला, टी राहिला. ओके, आता 2D इज इक्वल टू 3D मायनस 2T. मायनस 2T इकडे आणला लेफ्ट साईडला, इज इक्वल टू 3D मायनस 2D. ओके, 2T इज इक्वल टू D. T इज इक्वल टू D बाय 2. T इज इक्वल टू D बाय 2. T इज इक्वल्स टू D बाय 2. हे आन्सर आहे. फॉर्म्युला केअरफुली लक्षात घ्यायचा आहे. डायलेक्ट्रिक स्लॅबची थिकनेस दिलेली असेल तर एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी मायनस टी प्लस टी बाय. एकच स्लॅब असेल तर, 2 असेल तर अजून थोडंसं डी मायनस T1 मायनस T2 प्लस T1 बाय के प्लस T2 बाय K2 असा फॉर्म्युला वाढत चालते. नाही गरज, आत्ता जेवढं दिलं तेवढंच फोकस करा, कन्फ्युजन वाढण्यापेक्षा. लिहून घ्या. नेक्स्ट प्रश्न आहे, 2 parallel plate air capacitor of same capacity C are connected in parallel to a battery of EMF E. One of the capacitors is completely filled with dielectric material of constant K. The change in the effective capacity. तर पहिल्यांदा capacitors are in parallel. Capacitors parallel आहेत. Capacitors are in parallel. Parallel मध्ये असतील तर काय फॉर्म्युला असतो? C1 is equals to CP म्हणू. CP is equal to C plus C is equal to 2C. इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. त्याच्यानंतर नाव, याचा जो फॉर्म्युला आहे, C ची व्हॅल्यू काय असते? एअर कॅपॅसिटर आहे. तर ते पण इथं थोडंसं लिहिलं तर क्लिअर होऊन जाईल. काय क्लिअर होते इथं सांगतो ना मी. C इज इक्वल टू 2 इंटू C ची व्हॅल्यू ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी आहे. याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. ओके, म्हणजेच ए इप्सिलॉन नॉट डी बाय ए इप्सिलॉन नॉट डी ए इप्सिलॉन नॉट अपॉन डी ची व्हॅल्यू C लिहिली आपण. C इज इक्वल टू ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी. गरज असेल तसं यूज करू आपण. नाव, one of the capacitor is completely filled with dielectric material of constant K. Now
C1 डायलेक्ट्रिक मटेरियल C1 इज इक्वल्स टू ए इप्सिलॉन नॉट के डिवायडेड बाय डी. ओके, तर ए इप्सिलॉन नॉट बाय डी ची व्हॅल्यू सी आहे, त्याला आपण म्हणलो सी के. ओके, चेंज इन इफेक्टिव्ह कॅपॅसिटर C2 ची व्हॅल्यू तर सीच आहे ना, यातला एक कॅपॅसिटर दोन दिले, त्यातला एक कॅपॅसिटर डायलेक्ट्रिक मटेरियलनं भरलेला आहे, तर त्याची व्हॅल्यू सी केलेली आणि दुसरा जो आहे तो सी आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हे परत दोन्ही कॅपॅसिटर जे आहेत ते काय केलेलं आहे, तर चेंज इन इफेक्टिव्ह कॅपॅसिटी ऑफ द पॅरलल कॉम्बिनेशन. त्याच्यानंतर ह्याला CP1 म्हणू. आता CP2 आपण जर म्हणलो तर काय लिहिता येईल, CP2 CK प्लस सी असं लिहिलं. ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. नवीन कॅपॅसिटी जी आहे तर त्यातला एक कॅपॅसिटर डायलेक्ट्रिक मटेरियलनं भरलेला आहे, ए इप्सिलॉन नॉट के बाय डी. दुसरा आहे तो सी तसंच ठेवलेला आहे. दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन, पॅरलमध्ये दोघांची ॲडिशन होते, तर ॲडिशन सी के प्लस सी झाली. या दोघांमधला डिफरन्स विचारला आहे, CP2 मायनस CP1. CP2 मायनस CP1. ओके, CP2 ची व्हॅल्यू आहे CK प्लस सी मायनस 2C. नीट बघा रे, काय म्हणतोय, हां काही चेंज नाही, 2C. कसा, CK प्लस सी मायनस हे 2C. ओके, सबट्रॅक्शन करा, CK या दोघांचं सबट्रॅक्शन मायनस सी होते, सी कॉमन घेतला तर K मायनस 1. C इंटू K मायनस 1 ऑप्शन नंबर डी आहे. असा काही अवघड प्रश्न नव्हता, फक्त प्रश्न नीट वाचण्यावरती भर दिला असता तर सॉल्व्ह झाला असता 100%. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. Parallel plate air capacitor has capacitance CP parallel plate air capacitor A epsilon naught divided by D दिले तसं लिहिलं. It is equally filled with parallel layers of materials of dielectric constant K1 and K2. Now its capacity becomes Ck. The ratio Cp to Ck is equally filled with parallel layers of material of dielectric constant K1 and K2. Okay. एकामध्ये K1 आहे, दुसऱ्यामध्ये K2 आहे. ओके, आणि मग आता हे दोन जे कॅपॅसिटर्स आहेत, ओके, ह्या एक प्लेट आहे, एकामध्ये K1 मटेरियल भरले, दुसऱ्यामध्ये K2 मटेरियल भरलेलं आहे. ह्या प्लेटवरती पॉझिटिव्ह चार्ज, ह्या प्लेटवरती निगेटिव्ह चार्ज. हे डिस्टन्स हाफ डिस्टन्समध्ये, हे डिस्टन्स हाफ डिस्टन्समध्ये आहे. नाव C1 आणि C2 असा यांचा कॅपॅसिटन्स घेऊ. ह्याचा C1 घेतला, ह्याचा C2 घेतला. C1 इज इक्वल टू ए इप्सिलॉन नॉट इंटू डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K1 आहे, डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन प्लेट्स हाफ झालेलं आहे, D/2 झाले. 2 न्यूमरेटरला गेला, 2A इप्सिलॉन नॉट इंटू K1 डिवायडेड बाय D. समजतंय? समजते. आता C2 ची पण व्हॅल्यू अशाच पद्धतीनं सेम टू सेम लिहिता येईल. C2 इज इक्वल टू ह्याच फॉर्मॅटमध्ये 2A इप्सिलॉन नॉट इंटू K2 डिवायडेड बाय D. समजलं? आणि ह्या दोन्हीमध्ये आपल्याला आता काय करायचं आहे, हे दोन प्लेट्स कसे झाले, आता हे कॅपॅसिटर आणि हा कॅपॅसिटर वन आफ्टर अनदर कनेक्ट केलेले, तर म्हणजे C1 आणि C2 हे सिरीजमध्ये झाले. सिरीजमध्ये C1 अँड C2 आर इन सिरीज. कसे ते सिरीजमध्ये, सिरीजमध्ये असेल तर 1/CS इज इक्वल टू 1/C1 ह्याचा रेसिप्रोकल D डिवायडेड बाय 2A इप्सिलॉन नॉट इंटू K1 प्लस 1/C2 CS 1/C1 प्लस 1/C2 D डिवायडेड बाय, मी डायरेक्ट फॉर्म्युला देतो, 2A इप्सिलॉन नॉट इंटू K2 2A इप्सिलॉन नॉट इंटू K2. ओके, 1/CS इज इक्वल टू D कॉमन निघते, कॉमन घेऊ, काय काय निघते ते 2A इप्सिलॉन नॉट पण कॉमन घेतला, राहिलं काय 1/K1 प्लस 1/K2. त्यांचं कॅल्क्युलेशन केलं आपण, 1/CS इज इक्वल टू D डिवायडेड बाय 2A इप्सिलॉन नॉट इन ब्रॅकेट K2 प्लस K1 डिवायडेड बाय मल्टिप्लिकेशन डिव्हिजनमध्ये K1 इंटू K2. तर रेसिप्रोकल केला तर CS मिळतोय. CS इज इक्वल्स टू हे 2A इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय D. ओके, ब्रॅकेटमध्ये रेसिप्रोकलच K1 इंटू K2 डिवायडेड बाय K1 प्लस K2. आता CP आणि CK, CP ची व्हॅल्यू A इप्सिलॉन नॉट बाय D, CS ची व्हॅल्यू म्हणजे ही आहे CK, त्याची व्हॅल्यू 2A इप्सिलॉन नॉट बाय D आणि K1 K2 डिवाइड बाय 2 टाइम्स K1 इंटू K2. तर CP
डिवायडेड बाय सी एस किंवा सी के म्हणू. कॉमन पार्ट सगळं कॅन्सल करू. कॉमन पार्ट कोण आहे? ए इप्सिलॉन नॉट बाय डी, ए इप्सिलॉन नॉट बाय डी, ए इप्सिलॉन नॉट बाय डी तर कॅन्सल झाला, ए इप्सिलॉन नॉट बाय डी कॅन्सल झाला. ओके, न्यूमरेटरला कोण राहते? अरे उलटं व्हायला लागले काय? हां, न्यूमरेटरला सी पी म्हणजेच 1. थोडं नेक्स्ट पेजला जागा आहे का बघू आपण. नाही रे, नाही लिहायची अरेंजमेंट थोडीशी इकडं वरती लिहितो मी. नो प्रॉब्लेम, आहे जागा आहे, टेन्शन नाही. हे रफ करतो मी, गडबड नाही. ओके, सी पी डिवायडेड बाय सी एस इज इक्वल टू, सी पीची व्हॅल्यू आहे ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी डिवायडेड बाय सी एसची व्हॅल्यू 2a इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी इंटू इन ब्रॅकेट काय राहिलं K1 इंटू K2 डिवायडेड बाय K1 प्लस K2. ओके, त्याला कॉमन पार्ट ए इप्सिलॉन नॉट बाय डी, ए इप्सिलॉन नॉट बाय डी कॅन्सल झाला, इज इक्वल टू 2 तर डिव्हिजनमध्ये K1 प्लस K2 न्यूमरेटरला जाईल, K1 प्लस K2 डिवायडेड बाय 2 टाइम्स K1 इंटू K2. दिस इज द फायनल आन्सर. K1 प्लस K2 डिवाइड बाय 2 टाइम्स K1 इंटू K2. अवघड प्रश्न इथं, अवघड म्हणजे भरपूर मोठ्या मोठ्या कन्सेप्ट इथं. स्किप करू नका, गिवअप करू नका, प्रश्न समजून घेण्यावरती भर द्या. वेळ लागेल थोडासा. पेपरमध्ये खूप थोडे विद्यार्थी अशा टाईपचे प्रश्न सोडवतात. का? तर ज्यांनी प्रॅक्टिस केली तेच सोडवतात. प्रॅक्टिस कराच, पळवाट काढू नका. चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर अवघड प्रश्न बी सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. करा हे. नेक्स्ट क्वेश्चनकडे. Parallel plate capacitor has plate area 50 centimeter square. Plate separation 3 millimeter. Space between the plates is filled with a dielectric medium of thickness 1 millimeter and dielectric constant 4. Capacitance becomes. इनिशियली बघा एरिया आणि सेपरेशन दिलेलं आहे. तर इनिशियली कॅपॅसिटन्सचा जो फॉर्म्युला आहे तो इनिशियल कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला सी एअर इज इक्वल्स टू ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. ओके, ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी. तर त्याच्या जर व्हॅल्यू जर ठेवल्या आपण तर व्हॅल्यूज बघू, जेवढ्या आहेत तेवढ्या व्हॅल्यू तर ठेवता येतील. ए 50 आहे तसं ठेवा. इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी सेपरेशन बिटवीन द प्लेट्स इज 3. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. नाव मीडियम असलेला कॅपॅसिटर जो आहे तो ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय, तिथं काय काय दिलं, स्पेस बिटवीन द प्लेट्स इज फिल्ड विथ डायलेक्ट्रिक मीडियम ऑफ थिकनेस 1 मिलीमीटर. थिकनेस दिलेली तर फॉर्म्युला असतो डी मायनस टी प्लस टी बाय के, डी मायनस टी प्लस टी बाय के. कॅपॅसिटी ऑफ मीडियम इज इक्वल टू ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी ची व्हॅल्यू किती, टोटल डिस्टन्स जे आहे दोन्हीमधलं ते 3 आहे, मायनस थिकनेस किती 1 मिलीमीटर, 1 मिलीमीटर प्लस प्लस टी बाय के, टी थिकनेस 1 डिवायडेड बाय केची 1 मिलीमीटर आहे, हे पण मिलीमीटर आहे, हे मिलीमीटर आहे, मिलीमीटर करा, डिवायडेड बाय केची व्हॅल्यू 4 घेतली. ओके 4. तर आता हे कॅल्क्युलेशन आपण केअरफुली करू. सी मीडियम इज इक्वल्स टू ए इप्सिलॉन नॉट, ए 50 इंटू इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू आहे तशी राहू द्या, डिवायडेड बाय 50 इंटू इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय हे जे सेपरेशन आहे डिव्हिजनचं आपण कन्व्हर्जन करू. काय आहे 3 मिलीमीटर आहे, 10⁻³ मीटर. इथं पण केला 3 - 1 2 मिलीमीटर, 2 इंटू 10⁻³ मीटर प्लस 1/4. 1/4 म्हणजे किती होतंय 0.25. 1/4 म्हणजे 0.25 मिलीमीटर 10⁻³ मीटर. ओके, कॅपॅसिटन्स इन मीडियम 50 इंटू इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय 50 इंटू इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय, कॅल्क्युलेशन जर केलं तर किती होतं हे 2 आणि 2.25 झाला हा 2.25 इंटू 10⁻³ याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे तो एरिया जो आहे तो सेंटीमीटर स्क्वेअर आहे. त्याचं राहिलं ना आपलं मीटर स्क्वेअर 10⁻⁴, मीटर स्क्वेअर 10⁻⁴. ओके, करू कॅल्क्युलेशन. सी इन मीडियम इज इक्वल्स टू 50 इंटू इप्सिलॉन नॉट इंटू
10⁻⁴ डिवायडेड बाय 2.25 डबल कशाला लिहिलं आपण? कॅल्क्युलेशन इथं करू ना, उगाच स्टेप वाढत चालले तर कॅल्क्युलेशन इथंच करू आपण, जेवढे पॉसिबल आहेत तेवढे ह्या स्टेपला कॅल्क्युलेशन करू. तर हा 10⁻1 होतंय, का म्हणतोय 10 किती होतंय रे? 10⁻1 राहते. 10⁻1 मधला एक झिरो हितला आणि एक झिरो 10⁻1 मधला कॅन्सल झाला, म्हणजे इथं राहिलं किती? तर 5 राहिला. 5 डिवायडेड बाय 2.25 इंटू इप्सिलॉन नॉट. याला काय करतो? 500 लिहितो ना, डेसिमल पॉईंट शिफ्ट केला, इप्सिलॉन नॉट आणि 225 कितीनं भाग जाते? त्यानं भागाकार करा, आन्सर तयार होते. 25 भागाकार होते. 25 भागला 25 दोन्ही 50, एक झिरो, 25 9 250 इप्सिलॉन नॉट. एकदम केअरफुली कॅल्क्युलेशन करायची. तर विचित्र आहेत जरा कॅल्क्युलेशन. हे मिलीमीटर आहे, जेवढं मिलीमीटर आहे, एरिया मीटर सेंटीमीटर स्क्वेअर आहे, ते कन्व्हर्जन केलं मीटर स्क्वेअर. मिलीमीटरचा 10⁻³ 10⁻³ जेवढं आहे तेवढं ह्या स्टेप्स नंतर युनिट मी कन्व्हर्जन केलं आहे. ठीक आहे, हे मिस होऊन देऊ नका कॅल्क्युलेशन करता करता. ओके, सर नेक्स्ट क्वेश्चन. Parallel plate air capacitor has capacity C and the distance of separation between the plates is D. Okay. If a conducting sheet of thickness 2D/3 is inserted in between the plates, the capacitance becomes C1. पहिल्यांदा C कॅपॅसिटन्स आहे, तो आहे किती? C इज इक्वल टू A इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय D. इक्वेशन नंबर 1. आता काय केले? ते शीट आहे 2D/3 एवढ्या डिस्टन्सची शीट त्याच्यामध्ये इन्सर्ट केलेली आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये त्याचं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काही दिलेला नाही. नसेल दिला तर फॉर्म्युला कसा यूज करायचा आहे तर बघा इकडं, ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी मायनस टी एवढाच फॉर्म्युला यूज होईल. ह्याला इक्वेशन नंबर 2. म्हणजेच कॅल्क्युलेशन करू ना आपण. ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी मायनस थिकनेस किती? 2D/3 आहे, 2D डिवायडेड बाय 3 आहे. ओके, सीन मीडियम इज इक्वल टू ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय 3D मायनस डी, D/3 झाला, 3 न्यूमरेटरला गेला, 3 इंटू ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी. इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? ही आहे C1. त्याला काय म्हणतात? ही जे सी मीडियम असा जे शब्द लिहिले आपण त्याला इथं C1 लिहिलेलं आहे. काय म्हणलेलं आहे? C1. C1. ओके, नो प्रॉब्लेम. काय म्हणलेलं आहे? C1. आपल्याला C1 डिवायडेड बाय C विचारलं आहे. C1 डिवायडेड बाय C. C1ची व्हॅल्यू दिसती 3A इप्सिलॉन नॉट बाय डी. 3A इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी. व्हेरी गुड. डिवायडेड बाय ए इप्सिलॉन नॉट बाय डी. ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी. कॉमन पार्ट कॅन्सल झाला. किती राहतंय? 3/1. ऑप्शन नंबर सी. लिहून घ्या, सोपा प्रश्न आहे हा. थोडासा विचित्र प्रश्न आहे. बघा कसं सॉल्व्ह करायचं आहे ते. द कॅपॅसिटी ऑफ एअर फील्ड कॅपॅसिटर इज C0. एअर फील्ड असेल तर C0 इज इक्वल टू ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. ओके, 1/2 of the space between the plates is filled with a dielectric constant K as shown in figure. The new capacity becomes Cn. The ratio Cn to C0. Cn जे येणार आहे ते आता नीट विचार करा. तिथपर्यंत विचार पोहोचलेच पाहिजे. तर नीट लक्ष द्या काय म्हणतं. अर्ध्यामध्ये हा जो पार्ट आहे एअरचा, अर्धी एअर आहे, तर एअर आहे अर्ध्या पार्टमध्ये आणि अर्ध्या पार्टमध्ये डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे. पण आता डिवाइड काय झालंय? याचा एरिया, हा जो एरिया आहे तो एरिया किती झाला? प्लेटचा एरिया A/2 झाला. अर्ध्या एरियामध्ये हा मटेरियल भरलेला आहे. राहिलेला अर्धा एअरचा एरिया आहे आणि अर्ध्या एरियामध्ये कोणतं मटेरियल आहे? तर डायलेक्ट्रिक मीडियम आहे. म्हणजे हे मटेरियल भरल्यानंतर तिथं पुन्हा 2 कॅपॅसिटर्स तयार झाले. तर कोणते? एक मटेरियल भरलेला कॅपॅसिटर आणि दुसरा एअर राहिलेला कॅपॅसिटर. एअर अर्ध्या एरियामध्ये राहिली, बाजूला असली तरी अर्धा एरिया आहे, अर्ध्या एरियामध्ये मटेरियल आहे. मग त्याला आपण काय म्हणू? सी मटेरियल असलेला कॅपॅसिटर आहे. CM इज इक्वल्स टू ए इप्सिलॉन नॉट बाय डी. तर एरिया हाफ झालाय A/2 इंटू इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी. डी चेंज नाही झालेलं, हे जे डिस्टन्स आहे दोन्हीमधलं चेंज नाही झालं, एरिया हाफ झालेला आहे. ओके, सी मीडियम घेतलं तर ए इप्सिलॉन नॉट त्याची व्हॅल्यू किती आहे? की आहे मीडियमची. ए इप्सिलॉन नॉट के डिवायडेड बाय 2D. ए इप्सिलॉन नॉट के डिवाइड बाय 2D हा एक झाला. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. आणि दुसरा पार्ट जो आहे तर त्याच्यामधलाच
सी एअर, नवीन कॅपॅसिटर जो आहे तो सी एअर काय राहिलंय, सी एअर इज इक्वल टू, हा जो एअरचा पार्ट राहिला आहे नवीन कॅपॅसिटरचा, ओरिजिनल तर संपला, ए एप्सिलॉन नॉट बाय डी, त्यात काय डिवाइड झालं आहे काही नाही. इथं डायलेक्ट्रिक मटेरियल टाकल्यानंतर काही डिवाइड झालेला पार्ट, तर त्याचा पण एरिया हाफ झालाय, ए बाय टूच राहिलेला एअरचा एरिया आहे, ए बाय टू इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी. टू डिव्हिजनमध्ये जाईल, सी एअर इज इक्वल्स टू ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय टू डी. ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. ओके, ह्या दोघांची जर ॲडिशन केली तर ते सी एन येतं आहे. सी एन इज इक्वल टू सी एम प्लस, म्हणजेच पॅरललमध्ये येतात. हां, आणखीन एक गोष्ट, हे सिरीज का पॅरलल, एरिया जर डिवाइड झाला तर ते पॅरललमध्ये असतात, डिस्टन्स जर डिवाइड झालं तर ते सिरीजमध्ये. बघू आणखीन पुढे प्रश्न आहेत. एरिया डिवाइड झाला आहे, अर्धा अर्धा झाला आहे, एरिया हाफ हाफ झाला तर ते कसे झाले, पॅरललमध्ये. लक्षात ठेवा, पॅरललमध्ये. तर ए इप्सिलॉन नॉट के डिवायडेड बाय 2d प्लस ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय 2d. कॉमन काय निघतंय, सी एन इज इक्वल्स टू ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी कॉमन निघतंय, एक राहतंय के बाय 2 प्लस इथं 1/2. याला इक्वेशन नंबर 3 नाव दिलं. ओके, के प्लस 1/2 म्हणू त्याला मग. ओके, कॅल्क्युलेशन वाढवण्यापेक्षा काय म्हणायचं, के प्लस 1/2 लिहिलं. ओके, के प्लस 1/2, के प्लस 1/2 कॉमन लिहिला, 1/2 ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी इन ब्रॅकेट के प्लस 1 डिवायडेड बाय 2. एक झालं. ओके, नाव आता याच्यामध्ये सी एन टू सी नॉट, सी एन डिवायडेड बाय सी नॉट असा विचारलेला रेशो. सी एनची व्हॅल्यू आली एप्सिलॉन नॉट डिवाइड बाय डी, इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी इन ब्रॅकेट के प्लस 1/2 डिवायडेड बाय ए इप्सिलॉन नॉट बाय 2d. ही कशाची व्हॅल्यू आहे, सी नॉटची, एअर कॅपॅसिटरची. ए इप्सिलॉन नॉट बाय डी, इप्सिलॉन नॉट बाय डी कॅन्सल झाला, के प्लस 1/2 इज द फायनल आन्सर. समजते आहे की सर, सोपं आहे. इथं काय होतं नीट एक्सप्लेन केलेलं आहे. हे कॅपॅसिटर्स दोन जे तयार झाले, सी एम आणि सी ए, मीडियमचा एक आणि एअरचा एक, त्या दोन्हीमध्ये एरिया हाफ हाफ झाला आहे. राहिलेला जो एरिया आहे एअरचा, हा आणि हा दोन्ही मिळून राहिलेला एरिया हाफ होता येईल, हा हाफ आहे. ओके, एरिया हाफ काला, बाकीचं काही नाही चेंज करायचं. ओके, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन आहे, फंक्शन ऑफ डायलेक्ट्रिक इन कॅपॅसिटर इज रिड्यूस द इफेक्टिव्ह पोटेन्शियल ऑन प्लेट्स आहे, हे लक्षात ठेवायचंय. कसं, क्यू इज इक्वल टू सी व्ही. ओके, बघा इकडं, सी कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला असतो ए इप्सिलॉन नॉट के डिवायडेड बाय डी इज इक्वल्स टू इंटू व्ही. हे थोडंसं फॉर्म्युला मी इथंच लिहितो स्पेसमध्ये. बघा इकडं, कुठल्या स्पेसमध्ये, एअरमध्ये नाही, एअर स्पेसमध्ये नाही रे. क्यू इक्वल टू सी व्ही, कळतंय. क्यू इक्वल टू सीचा फॉर्म्युला असतो ए इप्सिलॉन नॉट के डिवायडेड बाय डी इंटू व्ही. के इकडं ना, क्यू बाय के इज इक्वल टू ए इप्सिलॉन नॉट इंटू व्ही बाय डी. पोटेन्शियल आणि के इनवर्समध्ये येतं. रिड्यूस द इफेक्टिव्ह पोटेन्शियल ऑन द प्लेट्स, कशाचा यूज, फंक्शन ऑफ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के जे आहे ते इनवर्सली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल, ते पोटेन्शियल कमी करतंय. ओके, चल नेक्स्ट. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. काय इंटरेस्टिंग आहे सर, कळलं गेले. एअर कॅपॅसिटर हॅज कॅपॅसिटन्स 1 मायक्रोफॅरेड. सी इज इक्वल्स टू ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी ची व्हॅल्यू आहे 1 मायक्रोफॅरेड, 1 मायक्रो. ओके, space between the two plates of capacitor is filled with the two dielectrics as shown in figure. हा एक डायलेक्ट्रिक आहे, डिस्टन्स डी आहे, एरिया हाफ झालाय, हा एरिया हाफ होईल, हा पण एरिया हाफ हाफ होईल. टोटल एरिया प्लेटचा ए आहे तो अर्धा आणि अर्धा. ओके, ह्याचा कॅपॅसिटन्स फाइंड करू. C1 इज इक्वल टू, आणि नंतर ह्याचा C2 घेतला आपण, कॅपॅसिटन्स C1 आहे, C2 घेतला. C1 इज इक्वल्स टू ए बाय 2, ए इप्सिलॉन नॉट बाय डीचा फॉर्म्युला, ए इप्सिलॉन नॉट K1 डिवायडेड बाय डी. C1 इज इक्वल टू ए इंटू इप्सिलॉन नॉट इंटू K1 ची व्हॅल्यू आहे 8 डिवायडेड बाय 2D. 2D का आला, एरियामधला 2 आहे तो डिव्हिजनमध्ये, 2 ने ह्या 8ला डिवाइड केलं. C1 इज इक्वल टू 4 ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी.
ए इप्सिलॉन नॉट बाय डी ची व्हॅल्यू 1 असते. C1 इज इक्वल्स टू 4 इंटू 1. C1 इज इक्वल टू 4 आला, 4 मायक्रोफॅरेड. हा C1 ए इप्सिलॉन नॉट बाय डी ची व्हॅल्यू 4, ए इप्सिलॉन नॉट बाय डी ची व्हॅल्यू 4. ओके, सिमिलरली हा C2 फाइंड करू. C2 इज इक्वल टू एरिया A बाय 2 इप्सिलॉन नॉट इंटू K2 डिवाइडेड बाय डिस्टन्स D. A area epsilon naught K2 divided by D. Okay. C2 is equal to A epsilon naught into K2 ची व्हॅल्यू आहे 4 divided by 2 into D. 2 कॅन्सल झाला, 2 दोन्ही 4. C2 is equal to 2 into A epsilon naught divided by D. C2 is equals to किती येतं बेटा? 2 into A epsilon naught dy 2 ची व्हॅल्यू 1 आली. C2 is equal to 2 आला. ओके, हे दोघं कसे आहेत आता? सिरीज, नो, पॅरलल. यस, का? एरिया डिवाइड झाला आहे. तर टोटल कॅपॅसिटन्स CP इज इक्वल टू C1 प्लस C2, 4 प्लस 2 इज इक्वल टू 6. इथं 12 दिसतंय, करेक्शन बघू एकच मिनिटामध्ये. थांबा. ओके, करेक्ट तर आहे, तरी बी काही करेक्शन असेल, ऑप्शन नंबर बी येते. काही करेक्शन असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, त्याचं आपण कॅल्क्युलेशन चेंज करू किंवा तुम्हाला मी तसं कॅल्क्युलेशन कमेंट सेक्शनमध्ये टाकून देतो. तुम्ही आधी चेक करा, करेक्ट आहे हे तर आपला आन्सर. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. काय इंटरेस्टिंग? बघा इकडं, हा जो कॅपॅसिटर आहे K1 असलेला, त्याचं हे डिस्टन्स आहे D. काय काय चेंज झालेलं बघू. त्याचा एरिया आहे A बाय 2. व्हेरी गुड. हा कॅपॅसिटर जो आहे, ह्या कॅपॅसिटरचा डिस्टन्स D बाय 2, एरिया A बाय 2, ह्या कॅपॅसिटरचा एरिया A बाय 2. इथे लिहिलेलंच आहे. इंटरेस्टिंग. ओके, काय विचारलं? इक्वॅलंट कॅपॅसिटन्स बिटवीन प्लेट्स A अँड B. इक्वॅलंट कॅपॅसिटन्स बघू आपण. तर काहीतरी आपण एखादा सिम्बॉल असा फिक्स नाव दिलं पाहिजे. C इज इक्वल टू A इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय D. म्हणजे A इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय Dला आपण C नाव देऊ आपण आता. तर आपण काय करू? पहिल्यांदा ह्याचा कॅपॅसिटन्स C1 आहे, K2 साठी C2 आहे, K3 साठी C3 आहे. मी काय फाइंड करतो? C1 फाइंड करतो. C1 इज इक्वल्स टू A इप्सिलॉन नॉट बाय D हा फॉर्मॅट आहे. एरिया किती झाला याचा? A बाय 2 आहे. A बाय 2 इंटू इप्सिलॉन नॉट इंटू K1 डिवायडेड बाय डिस्टन्स किती त्याचं? D एवढंच आहे. ओके, C1 इज इक्वल टू A बाय 2 इप्सिलॉन नॉट इंटू K1 ची व्हॅल्यू किती रे? 4 आहे, डिवायडेड बाय डिस्टन्स किती? D. 2 कॅन्सल झाला, हा 2 कॅन्सल झाला. 2A इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय D. तर याला मी थोड्या वेळासाठी C1 इक्वल टू 2C लिहितो. याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं, 2C. कळतंय? कळतंय. आता दुसरा C2 फाइंड करण्यासाठी एरिया इंटू इप्सिलॉन नॉट डिवाइड बाय डिस्टन्स. एरिया A बाय 2 झालाय त्याचा, इंटू इप्सिलॉन नॉट इंटू K2 डिवायडेड बाय डिस्टन्स किती रे त्याचं? डिस्टन्स बघा, हे डिस्टन्स त्या कॅपॅसिटरचं D बाय 2 D डिवायडेड बाय 2. इथला 2 तर कॅन्सल झाला. C2 इज इक्वल टू A इप्सिलॉन नॉट इंटू K2 ची व्हॅल्यू किती आहे? 3 डिवायडेड बाय D. तर C2 इज इक्वल टू 3 टाइम्स C आलं. ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. काय नाही, नो प्रॉब्लेम, एकदम सोप्या पद्धतीने चालवत. याच्यासाठी बघू आपण. C3 फॉर्म्युला काय असतो? एरिया हाफ आहे A बाय 2 इंटू इप्सिलॉन नॉट इंटू काय? K3. व्हेरी गुड. डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन 2 प्लेट्स D बाय 2. जे दिले डायग्राममध्ये तेच यूज केलं. ओके, 2 तर कॅन्सल झाला, म्हणजे काय झाला? C3 इज इक्वल टू A इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय D इंटू K3 ची व्हॅल्यू किती? 6. म्हणजे ह्याला काय म्हणता येईल? 6C. आता इथं बघा, कोण सिरीज आणि कोण पॅरलल. तर दोन कॅपॅसिटरची बाउंड्री जर प्लेट्सला पॅरलल असेल तर ते सिरीज झाले. ती बाउंड्री जर प्लेट्सला परपेंडिक्युलर असेल तर ते पॅरलल झाले. बाउंड्री इथं प्लेट्सला कोणत्या? हे काय, ह्या 2 प्लेट्स आहेत. ह्या 2 प्लेट्सला इथं बाउंड्री कशी आहे? पॅरलल आहे. तर C2 आणि C3 कसे झाले? सिरीजमध्ये झाले. C2 अँड C3 आर इन सिरीज. बाउंड्री पॅरलल. उलट शब्द, उलट. नीट ऐका कसं उलट व्हायला लागलंय. बाउंड्री जर
त्या कॅपॅसिटरची बाउंड्री जर प्लेट्सला पॅरल असेल तर ते दोघं सिरीजमध्ये झाले. सिरीजमध्ये वन आफ्टर अनादर कनेक्ट केलेले, तर एका पाठोपाठ एकानंतर एक कनेक्ट केले, डायरेक्ट कनेक्ट केले. चार्ज डिव्हाइड होते, चार्ज इथं चार्ज अडवला जातं आहे, इथं चार्ज डिव्हाइड होते. सिरीजमध्ये येतं, सिरीजमध्ये. शब्द नीट ऐका, लक्ष ठेवा, पाठ करू नका. मी सांगितले तसं कन्सेप्टनी लक्ष ठेवायचं आहे. या दोन कॅपॅसिटरची बाउंड्री, कॉमन बाउंड्री ह्या प्लेट्सला पॅरल आहे, तर ते दोघं सिरीजमध्ये झाले. दुसरी गोष्ट उलट आणखी, जर डिस्टन्स डिवाइड झालेलं असेल तर ते सिरीजमध्ये. डिस्टन्स डिवाइड झालं आहे, डिस्टन्स प्लेट्समधलं डिस्टन्स डिवाइड झालं तर ते सिरीजमध्ये. आता सोपं वाटतंय, लक्षात ठेवा. मग डिस्टन्स डिवाइड झालं तर सिरीजमध्ये. तर सी एस म्हणू, सी एस इज इक्वल टू C2 इंटू C3 डिवायडेड बाय C2 प्लस C3. इथं लिहितो व्हॅल्यूज. C2 ची व्हॅल्यू आहे 3C 6C. 3C इंटू 6C डिवायडेड बाय 3C प्लस 6C. ओके. सी एस इज इक्वल टू 6×3 = 18 C स्क्वेअर डिवायडेड बाय 6×3 9C. 9×1 9, 9×2 18 C कॅन्सल. सी एस इज इक्वल टू 2C. हा सी एस, हा पूर्ण सी एसची व्हॅल्यू किती आली 2C. आणि हा जो आहे तो C1 आहे. C1ची व्हॅल्यू किती आहे 2C आहे. सी एस आणि C1, हा आहे C1, हा आहे सी एस. या दोघांमध्ये एरिया डिवाइड झाला. एरिया डिवाइड झाला तर ते पॅरलल झाले. कोण कोण? C1 अँड CS आर इन पॅरलल. एरिया डिवाइड झाला पॅरललमध्ये. ओके. पॅरल कॉम्बिनेशन CP इक्वल टू 2C प्लस 2C. टोटल किती झाला 4C. ची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती आहे वरती A ε0 डिवायडेड बाय D. हे आहे फायनल आन्सर, ऑप्शन नंबर C. प्रश्न थोडे विचित्र आहेत, फॉर्म्युले थोडे विचित्र आहेत, पण कॉमन आहेत. त्याच चॅप्टरमधले कॉमन प्रश्न आहेत. फॉर्म्युले कॉमन विचारले, तर यातले काही फॉर्म्युले झाले नसतील तर तुम्ही स्वतः वाचा, क्लिअर होऊन जातील. ओके. तर इथला एवढे प्रश्न आज आपण थांबू, कारण प्रश्न थोडे मोठे आहेत, कॅल्क्युलेशन थोडे विचित्र आहेत, म्हणून स्लोली घेतलेलं आहे. काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे. केअरफुली, एकदम सायलंट डोक्याने सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. जिथं अडचण येते ती कमेंट सेक्शनमध्ये टाकायचं आहे. आणि हे व्हिडिओज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचे. सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.